हाय, गुड मॉर्निंग. तर माझं इथं आज मल्टीटास्किंग चालू होतं कारण रायाला खूप भूक लागली होती. तरी वाजले होते 11 आणि इथे बघा हळूच राया आमचं येऊन टोमॅटो चोरून घेऊन जाते कारण त्याला टोमॅटो खूप आवडतं. तर इथे मी मल्टीटास्किंग म्हणजे 2 भाज्या करत आहे. एक म्हणजे आमच्यासाठी तिखटाची भाजी आणि रायासाठी मिठाची भाजी. कणिक मळून ठेवली होती. भाजी शिजल्यावर लगेच मी इथं चपात्या करायला घेतल्या होत्या कारण त्याला खूप भूक लागली होती. पहिली तव्यावरची गरम गरम चपाती त्याला मोडून फुकून थोडीशी गार करून असे छोटे छोटे तुकडे करून त्याला त्याच्या ताटात करून दिली होती. त्याला जेवणासाठी छोटंसं स्पेशली ताट आणलं आहे आणि त्याला केलेली मिठाची भाजी त्याच्यामध्ये दिली होती. मटकीची भाजी केली होती ती मीठ टाकून, मिठाने हळद टाकून. बघा तो किती आवडीने खात आहे आणि त्याला ती आवडती भाजी. मुलांनी त्यांच्या हाताने असं जेवण केलं की मनाला खूप बरं वाटतं. त्यांच्या मागे मागे करायचा एक आपला ताप वाचतो आणि त्यांचं देखील त्यांच्या हाताने जेवल्यामुळे पोट भरतं. इथं आम्ही 2 घास नाही खाल्ले की लगेच आम्हाला तहान लागते. म्हणजे घासामागे 1 घोट पाणी प्यावं ही आमची सवयच आहे. ज्याच्यामुळे जेवणही नाही पण पाण्याने तर नक्कीच पोट भरतं. तुमची मुलं पण अशीच करतात का? आता इथे काय झालं की तव्यामध्ये चपातीच नव्हती आणि गॅस पण चालू होता. त्यामुळे रायाचं असं झालं की आई गॅस चालू आहे, गॅसवर चपाती टाक आणि ती चपाती कशी टाक हे देखील तो त्याच्या पद्धतीने सांगत होता की आई अशी टाक, अशी टाक. हो टाकते, तू जेव. हो टाकते तसंच. ओके टाकते. रायाचं जेवण झाल्यावर मी देखील जेवून घेतले आणि यानंतर मी रायाला झोपवला. आता राया झोपला आहे तर म्हणलं थोडासा रायासोबत स्कॅम करावा कारण मुलांना फ्रुटी प्यायची खूप आवड असते आणि सारख्या फ्रुटीच्या बॉटल दुकानातून छोट्या छोट्या आणण्यापेक्षा आम्ही डीमार्टवरून एक बॉटल आणली होती आणि त्याच्यासोबत इथं स्कॅम केला होता. तीच फ्रुटीची बॉटल फ्रीजमध्ये लपवून ठेवली होती आणि अशा छोट्या छोट्या बॉटल्समध्ये फ्रुटी लपवून ठेवली होती जेणेकरून तो तेवढंच पेईल. ती बॉटल मी वरतीच ठेवली जेणेकरून त्याला ती दिसेल आणि तो तेवढीच पेईल आणि मी पण थोडीशी फ्रुटी पिली. चला बाय.